Oh
ती मागतो आघडी पुढते मागतो आवडी हेची सुख पुढते मागतो हे मागतो अनाथाची घरे सेवा तुझाचे अंकिता आनंदाची फळे सेवा आनंदाची फळे आनंदाची फळे सेवा धार जन्म तुझाचे अंकिता विठ्ठला
करुणी विठ्ठला दाता देवी करुणी विठ्ठला दाता देवी करुणी विठ्ठला देवी जगन्नाथ कोणाचे संविधान
हेच कपडते मागतो आगळे आनंदाची फळी सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी दुजा भावाड येऊन दि चित्ता करावा अनंता नाश त्याचा अभय देऊनी करावे साधर क्षण तो विसर पडो निधी जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी तुका म्हणे आभी जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी योंत प्रविश्य मोवाचि विमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्ति धरस्वधाम्नां आज्ञांश हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारुयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं इंद्रायणी तिरी भंग देहुग्रा येथे जन्म घेती सवे तुकयारा अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती वंशी विभूषित करा नवनीर लाभात पीतांबराधरुण बिंबफलाधरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखाद विंदनेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने महायोग पीठे तटे भीमरध्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
हेची सुख पुढते मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला आहोत महान भगवत भक्त संत हृदय सम्राट देवमान्य संत संत मान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग मागणीपर प्रकरणातील अभंगाच्या या कीर्तन समर्पणाकरिता सुंदर गायलेला आहे. जो गायलेला आहे तो निवडलेला आहे. अत्यंत सुंदर भाव दर्शनी विचार या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय स्पष्ट करतात. भगवान श्री पंढरीनाथाकडे तुकाराम महाराज मानवी जीवनातला परमार्थ कृतार्थ व्हावा, तो साध्य व्हावा आणि तो कोणत्या विचारातून परिपूर्ण व्हावा अशा अलभ्य लाभाचा विचार श्री तुकोबाराय सिद्ध करतात. विचार कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा 2 शब्दांचा परिहार. आपल्या या श्री क्षेत्र देवरुंग तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या आपल्या गावामध्ये भव्य दिव्य अत्यंत सुंदर अवर्णनीय प्रतिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह इथे होतो आहे. 46 वर्ष पूर्ण आणि 47व्या वर्षात पदार्पण आहे. आणि म्हणजे आता उद्याचा काला झाला की 27 वर्ष पूर्ण होतात. 47 वर्ष पूर्ण होतात. अशी 47 वर्षाची अखंड गोड परंपरा आपण सर्व ग्रामस्थ मंडळीने परिपूर्णतेने आपण करत आलेलो आहोत. भव्य दिव्य हा उत्सव भगवान श्री पंढरीनाथाच्या या पवित्र गोड प्रांगणामध्ये तो होतो आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने उपस्थितीने हा कार्यक्रम इथे होतो आहे. या संबंधाने परमपूज्य स्वर्गीय गुरुवर्य सवयराम सवयराम महाराज म्हात्रे, गुरुवर्य शंकर महाराज शाळकर, चैतन्य मूर्ती मधुसूदन वैकुंठवासी मधुसूदन महाराज दातार, हरिभक्त परायण सदाशिव महाराज गळवी, हरिभक्त परायण वैकुंठवासी रामदास महाराज शेला अशा या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आशीर्वचनाने खरं तर हा सप्ताह हा उत्सव आपल्या या गावामध्ये तो होतो आहे. भव्य दिव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि अत्यंत सुंदर या सर्वांच्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथे होतो आहे. आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून वारकरी भाविकांच्या निमंत्रणाने आजची ही सेवा माझ्याकडे सुपूर्द झालेली आहे. आणि निर्धारित वेळेत खरं तर कीर्तन संपण्याच्या वेळेला सुरू झालेलं आहे. आजचं हे मागणीचं कीर्तन आहे, जागराचं कीर्तन आहे. कितीही लेट जरी संपलं म्हणजे ते लवकर लेट जरी सुरू झालं असेल पण लवकर संपलं पाहिजे असा दंडक नाही. कारण आज जागराचं कीर्तन आहे म्हणून आपण सर्वजण 4 वाजेपर्यंत कीर्तन करायला हरकत नाही असं करण्याचं कारण नाही. म्हणून मला सर्व ग्रामस्थांनी आदरणीय जनार्दन बाबांच्या आज्ञेने सर्व ग्रामस्थांच्या आज्ञेने आपल्याला 11:15च्या आतमध्ये आपल्याला थांबण्याचं करायचंय. या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व भाविक मंडळी, वारकरी मंडळी, आदरणीय आमची सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे. विशेषत्वाने गायनाच्या साथीसाठी माझे प्रिय गुरुबंधू, माझे आवडते गायक, या परिसराचं भूषण माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परायण दशरथजी महाराज केने आदरणीय महाराज इथे उपस्थित आहे. त्यांना वंदन करतो. आदरणीय सर्व महाराज मंडळी, मला काही सर्वांचा नाव परिचय नाही. आदरणीय आमचे वासुदेव महाराज आहेत, जनार्दन बाबांचे चिरंजीव आहेत आणि गोड असे मृदंगाचार्य महाराज आहेत. काय नाव? तेजस महाराज. वा. आदरणीय तेजस महाराज आहे. सर्व टाळकरी मंडळी आहे. आदरणीय साधू महाराज आहेत. आत्ताच माझे बालपणाचे गुरुबंधू श्री हरिभक्त परायण गुरुनाथजी महाराज आगीवली त्यांची इथे उपस्थिती आहे. माता भगिनी, पुरुष बंधू, विनेकरी सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करूया. मस्तक माझा
मस्तक ये पायावरी वारकडी संतांच्या अशा संत वचनाप्रमाणे या सर्व उत्सवाला द्याव्या तेवढ्या उपमा थोड्या. अत्यंत सुंदर नियोजन आहे. जागराची सेवा आहे. जणू काही आपल्या या गावामध्ये पंढरी अवतरलेली एवढं सुंदर गोड नियोजन सर्व आपण ग्रामस्थांनी केलेलं आहे. वार्षिक उत्सव आहे आणि आजची यात्रा आहे आणि पालखी मिरवणूक, हरिपाठ सर्व कार्यक्रम आजच्या या उपांत्य सेवेला आपल्या गावामध्ये प्रतिवर्ष होत असतात. निर्धारित वेळेत आपण कीर्तनाची सेवा समर्पित करूया. साऊंड सिस्टम सर्व नियोजन व्यवस्था अत्यंत सुंदर आहे. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करूया. सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये काही प्रकरण परंपरा आहे. आपल्याला सर्वांना बहुश्रुत आहे. नामपर, अद्वैतपर, स्थितीपर, उपदेशपर, मागणीपर, बाळक्रीडा, नाट असे सर्व काही प्रकरण आहेत. गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी स्वतःच्या अभ्यास चिंतनातून हे प्रकरणांचं वर्गीकरण केले. बघा, त्या काळातून जशा वर्गीकरणातून जसे अभंग विवरण केले वेगवेगळ्या विचारातून, बरोबर जणू काही श्री तुकाराम महाराजांना त्याच संबंधाचं काहीतरी व्यक्त व्हायचंय अशा भावना त्या प्रकरणातून सिद्ध होतात. म्हणून आजचा हा अभंग मागणीपर आहे. वारकरी संप्रदायाचा असा अलिखित नियम आहे की जागराला काल्याच्या आदल्या दिवसाला मागणीपर अभंग असावा. असा दंड काय तो अलिखित नियम आहे. पहिल्या दिवशी नामपर असावा. इतर मधल्याही दिवसात मग कोणताही अभंग असला तरी चालतो. आणि या अभंगामध्ये मागणी आहे, या अभंगामध्ये सेवा आहे आणि त्या सेवेच्या अलभ्य लाभाने केल्या गेलेला परमार्थ श्री पंढरीनाथाच्या चरणारविंदी श्री तुकोबाला असं व्यक्त होतात की आमच्या जीवनामध्ये पांडुरंगा कोणत्याही गोष्टीची मागण्याची इच्छा नाही, पण ज्या वेळेला पांडुरंगा तू आग्रह करतोयस, तू ज्या वेळेला घ्या घ्या म्हणशील देवा, त्यावेळेला आम्ही काही मागणार नाही. पण तू म्हणत असेल तर तुझी सेवा सोडून आम्हाला परत काही मागण्याची इच्छाच होणार नाही असं मागणं मागतात. आणि या संबंधाचं थोडक्यात चिंतन आपल्याला करायचंय. सर्व क्षेत्रातील मान्यवर आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दादा सुद्धा इथे उपस्थित आहे. सर्व क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, पारमार्थिक क्षेत्रातील सर्वांचा सहभाग खर तर या उत्सवासाठी आहे. उत्सव का आणि उत्सवाच्या परंपरा का? आपल्या संप्रदायाचा नेहमी या उत्सवाला एक वेगळी गोड परंपरा आहे. ती परंपरा म्हणजे दानाची परंपरा. आपल्याकडे अन्नदान, आपल्याकडे अर्थदान, हे दान जर नसेल तर हा यज्ञाचा मंडप उभा राहू शकत नाही. म्हणून आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये खर तर या आपल्या संस्कृतीतलं बिजांपूर पाश्चिमात्य संस्कृतीने सुद्धा हा आदर्श स्वीकारला गेला. कोणत्याही अध्यात्माची उंची आणि आध्यात्मिक कार्य घडावं वाटत असेल तर त्याच्या पाठीमागे दान हे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून अन्नदान असेल, कोणत्याही भूमिकेचं दान या यज्ञाच्या मंडपामध्ये ज्या वेळेला दिल्या जातं त्यावेळेला हा भक्तीचा मंडप उभा राहतो. ही आपली परंपरा आहे. विठाला संप्रदायामध्ये दानाला महाराज फार मोठं महत्व आहे. बघा, आपल्याकडे पुराणामध्ये असा एक महात्मा होऊन गेला. दान म्हटलं की त्याचं नाव डोळ्यासमोर येतं. त्याचं नाव आहे कर्ण. वा, त्याचं नाव आहे कर्ण. म्हणून या यज्ञामध्ये आपल्याला नाही कर्ण होता येणार, पण कर्णाचा सेवक होता येतं कुठल्या तरी दानातून. म्हणून जेथे एक शीत दिदिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण.
हे मात्र अन्नदानाचं इतरही दानाचं विलक्षण महत्व आहे. बघा, कर्ण मोठा का एक प्रसंग सांगून जातो. कारण मोठेपणाच्या मागे कृतीची शाश्वतता असते, त्यावेळेला ते मोठेपण सिद्ध होतं. कर्ण मोठा का, तर त्याचं कारण सांगून जातो. एकदा असं म्हणतात, ऐकण्यात आलेलं आहे, कर्णाची दाढी करण्याकरता एक नाभिक आला आणि तो दाढी करण्याकरता समोर बसला आणि दाढी करण्याकरता जी वाटी घेतली होती ती वाटी सोन्याची होती. म्हणजे गावातलं सोन्याने सुवर्ण पात्राची वाटी होती. तो नाभिक त्याच्यात ब्रश बुडवायचा आणि कर्णाची दाढी करायची. ती डाव्या बाजूला अशी ती वाटी ठेवलेली होती. दाढीला प्रारंभ झालेला होता. कर्णाची कीर्ती ऐकून एक याचकदान मागण्याकरता कर्णाच्या घराकडे येत होता आणि विचारत विचारत कर्णालाच विचारू लागला की कर्ण कुठे राहतात. म्हटलं मीच कर्ण आहे. काय, मला काहीतरी मागायचंय, मला दान पाहिजे. दान पाहिजे म्हटल्यावर कर्ण मोठा का एवढ्याच वाक्यात सांगायचंय. कर्णाने कुठलाही विचार न करता जी सोन्याच्या पात्राची जी वाटी होती ती हातात घेतली, पाणी फेकलं आणि कर्णाने दान देऊन टाकलं. दान दिलं, याचक निघून गेला. त्या नाभिकाने प्रश्न केला. नाभिकाला असं वाटलं आपण लहान आहोत, आपण सेवक आहोत, विचारावं की नाही, पण कृती थोडी वेगळी झाली म्हणून आपण कर्ण महाराजांना विचारलं पाहिजे. नाभिकाने कर्णाला विचारलं, सांगितलं महाराज क्षमा मागून विचारतो, तुम्ही दान दिलं पण त्या दानातून एक प्रमाद घडला, थोडस एक पाप घडलं, कळत न कळत, उद्देश तुमचा नाही पण पाप घडलं हो महाराज. काय नाभिका नेमकं माझ्याकडनं पाप घडलं ते सांगशील. म्हटले सांगतो. तुम्ही दान देता देता असं झालं की तुम्ही डाव्या हाताने दान दिलं, तेच पाप घडलं. कर्णाने स्मित हास्य केलं. कर्ण म्हटला बरोबर आहे, मलाही माहिती डाव्या हाताने दान देणं हे पाप आहे, पण त्यावेळेला कर्णाने सांगितलं मी का दिलं आणि माझं दानात नाव का मोठं पुराणात आहे. कर्णाने एका वाक्यात नाभिकाला उत्तर दिलं, अरे नाभिका, डाव्या हाताची वाटी जर मी उजव्या हातात घेईपर्यंत जर घेणारा निघून गेला असता किंवा मीच संपलो असतं तर दानाचं पुण्य मिळालं नसतं, म्हणून करणं मोठं आहे. आणि ह्या भावनेतून कीर्ती माझी एवढी विलक्षण आहे, छोट्याशा गोष्टीमध्ये एवढा व्यापक दृष्टिकोन आहे, ही दानाची शाश्वतता आहे. विठ्ठला विठ्ठल म्हणून आपल्याही गावातला हा उत्सव जागरापर्यंत पूर्ण 7 दिवसाच्या आजच्या या दिवसापर्यंत पोहोचला. उद्या काल्याची सेवा आहे, परिपूर्णतेचं कीर्तन आहे आणि हा संपूर्ण उत्सव एका दानाच्या ध्वजावर, दानाच्या एका स्तंभावर आरूढ होऊन मात्र इथपर्यंत आला. आपल्याला माहिती आहे उत्तरेतले फार मोठे कथाकार आहेत पूज्य मुरारी बापू. मुरारजी बापूंचं असं मत कायम ते सांगतात आपल्या कथेच्या द्वारा. ज्या वेळेला त्यांनी असं सांगितलं गेलं की कथा घेण्याचं नियोजन सगळं काय ते नंतर, पहिलं कथेच्या निमित्ताने अन्नदान व्हावं, नंतर कथा व्हावी. आणि म्हणून त्यावेळेला भगवंताची कथा ही दानाच्या माध्यमातून परिपूर्णतेने घडावी, हे दानाचं विलक्षण महत्व आहे. म्हणून जागराची आजची ही सेवा आहे आणि ह्या अभंगाच्या द्वारा याच अनुलक्षणाने श्री तुकाराम महाराज पांडुरंगाकडे मागणं मागतात. बघा, चिंतनाचा विचार निर्धारित वेळेत आपल्याला परिपूर्ण करायचा आहे, अगदी धावत्या वेळेत. खऱ्या विचारातून जर आपण असा विचार जर पाहिला तर मागणं आणि तुकाराम महाराज, बघा, अभंग कळण्याकरता ज्ञानेश्वरी असेल, संतांची अभंग वचन असतील, दृष्टांताच्या माध्यमातून अभंगाच्या भूमिका कळण्याकरता सोपी केल्या जाणारी युक्ती म्हणजे दृष्टांत. ही कीर्तन परंपरा आहे आणि त्याच्याद्वारा ही पटवण्याची एक सांप्रदायिक विचारधारा आहे. अनेक सामाजिक प्रसंगातून आपण अभंगाचा अवशेष, अभंगाच्या चिंतनाचा, शब्दांकनाचा भाग तुमच्या सर्वांच्या पुढे, तुम्हाला झोप येणार नाही ही मला काळजी घेऊन मी सांगण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठला विठ्ठल. अगदी साध्या साध्या भूमिकेतून, छोट्या छोट्या प्रसंगातून तुकाराम महाराजांचे शब्द, मोठे अवघड कठीण शब्द आपल्याला कळण्याकरता, त्या पुण्याईची संचयाची
नक्की ताकद आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहे. म्हणून पहा, तुकाराम महाराज पांडुरंगाकडे या अभंगातून मागणं मागतात. तुम्ही सगळे स्तुत्य श्रोते आहात, आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराज आणि मागणं, दशरथ महाराज हे समीकरण बसत नाही. कारण महाराज हे मागण्याच्या भूमिकेतले नाही. श्री तुकाराम महाराज कायमस्वरूपी मागण्याच्या विरोधातले, नुसते विरोधातले नाही, मागणाऱ्यांचा निषेध करणारे. फक्त निषेध नाही, मागणाऱ्यांच्या विरोधात बंड पोकारणारे. कधीच नाही आपण मागायचं नाही, मागणं आपला विचार नाही आणि मागणं हे आपलं कर्तव्य सुद्धा नाही. एवढंच काय, मागणं हा आपला डीएनए नाही. विठाला विठाला एवढी उंच उंच भूमिका श्री तुकोबारायांची आहे. एवढं बोलणारे तुकाराम महाराज मात्र याच्यातून मागताना दिसतात. हा काय प्रकार आहे? मग याला बघा, वस्तुस्थिती एक आणि बोलणं एक, याला शास्त्रामध्ये व्याघात दोष म्हणतात. बोलायचं एक आणि कृती वेगळी. महाराज म्हणतात मी मागणाऱ्यांच्या विरोधात नाही आणि इथं तर मागताना दिसतात. मग काही त्यांना विस्मरण झालं का? मग त्यांना काहीतरी कोणी वेड म्हणेल का? कोणाची ताकद आहे त्यांना वेड म्हणण्याची? मग त्यांचं अज्ञान आहे का? कोण तुकोबारायांना अज्ञान म्हणेल? ज्यावेळेला आम्ही संस्थेत आळंदीला असताना एकच पठ्ठ्या श्री तुकोबारायांबद्दल वेगळा बोलला तर त्याला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन फटके खावा लागले. तुकाराम महाराजांबद्दल कोण व्यक्त होईल? एवढी उंची श्री तुकोबारायांची. मग विस्मरण नाही, त्यांचं अज्ञान नाही. मग मात्र इथं मात्र दुरुक्तीचा विचार समोर असा व्यक्त होतोय, मागायचं नाही पण मागताना दिसतं. याचं नेमकं कारण काय? व्याघात दोष आहे. वस्तुस्थिती वेगळी आणि बोलणं वेगळं. ऐका जरा एक उदाहरण सांगतो. व्याघात दोष म्हणजे काय? वस्तुस्थितीच्या 100% महाराज विरोधात बोलले. एक 2-5 जणांचं टोळकं बसलेलं होतं. अशी बैठक बसलेली होती. त्याच्यात एक जण उभा राहिला, बुद्धिवान होता, हुशार होता. तो काय बोलला पहा. त्याने अशी भूमिका मांडायला सुरुवात केली. ऐका रे, व्यंखम जिव्हा नास्ती. तो म्हटला माझ्या तोंडात जीभ नाही. बरं, तो तिथं थांबला नाही, पुढे गेला. व्यंखम जिव्हा नास्ती ब्रह्मचारी चमे पिता. लक्षात आलं तुमच्या? तो म्हटला माझा बाप ब्रह्मचारी होता. आपल्याला वाटलं आता तरी थांबेल, पण पुढे कळस केला त्याने. माता सोममवश्चैव अजाहानी पुत्रिका. आता तुम्हाला कळालं. तो म्हटला माझी आई वाज होती आणि माझा आजारणी पुत्री होता. आता हे पटलं का तुम्हाला? आता बसल्या बसल्या असंही तुम्हाला काय काम आहे? जरा जुळवाजुळी करून पहा, जरा चिंतन करून पहा. काय म्हटला? मग आता आपण थोडं त्याचं स्पष्टीकरण करू. तो म्हटला आजानी पुत्रिक होता, आई वाज होती आणि बाप ब्रह्मचारी होता. अरे जर तुझा आजानी पुत्रिक होता तर तुझ्या बापाचा जन्म झालाच कसा? आणि तू सांगतोय आई वाज होती. जर आई वाज होती तर तुझ्या स्वतःचा जन्म झाला कसा? आणि बाप ब्रह्मचारी म्हणतो तर हे सगळं पुढे वाढलं कसं? आणि एक नंबरला तू बोलला माझ्या तोंडात जीवच नाही. अरे जर तुझ्या तोंडात जर जीव नाही मग हे सगळं तू बोलतो तरी कसा? मग ऐका, हा बोलतो तशी वस्तुस्थिती नाही आणि जशी वस्तुस्थिती आहे तसा हा बोलत नाही. याला व्याघात दोष म्हणतात. म्हणजे बोलणं एक आहे आणि मात्र कृती त्या पद्धतीची आहे. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा व्याघात दोष नाही, विस्मरण नाही. श्री तुकोबाराय चांगल्या भूमिकेने आणि स्पष्ट भावनेने स्वतःचं भान न विसरता स्वतः आपल्या कर्तृत्वावर आरूढ राहून ठामपणाने श्री पांडुरंगाला सांगतात, महाराज आम्ही मागूच शकत नाही. आणि देवा जर तुझ्या आग्रहाने जर तू म्हणशील तर मागायचं ठरलंच ना, तर मग असं मागेल उचिताचं मागायचं आणि अनुचिताचं टाळायचं. काही मागणे
काय मागणे हे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असो. श्री तुकोबारा म्हणतात ठीक आहे गड्या, मागणं हा स्वभाव नाही, मागणं ही आमची विचारधारा नाही. पण पांडुरंगा, आम्ही मागणार नाही. पण जर तू खूपच हट्टाला पेटलास ना देवा, तुझा खूपच आग्रह झाला ना, तर मग आमची ही परंपरा आहे, उचिताचं मागायचंय आणि अनुचिताचं त्यागायचंय. काय मागणे हे आम्हा अनुचित. आता बघा, अनुचित हा शब्द प्रयोग व्याकरण दृष्ट्या, व्याकरणातली काही अशी भाषा आहे की काही वाक्याच्या उच्चाराने इतर वाक्याला लोप पावते. अनुचिताचं मागायचं नाही म्हणजे मग आता तिथं उचिताचं मागितल्याशिवाय राहायचं नाही. विठाला विठाला. बघा, आता उचित म्हणजे काय, अनुचित म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपाने अनेक काही उदाहरणांनी आपल्या लक्षात येतील. अगदी सोपं. या सगळ्या भूमिका अशा आहेत. मग हे अनुचिताचं त्यागायचं आणि उचिताचं मागायचं. आमची परंपरा काय परंपरा? श्री तुकाराम महाराज म्हणतात, आमची परंपरा सांगू. प्रल्हाद, नारद, व्यास ऋषी ही सगळी आमची परंपरा आहे. म्हणजे या सगळ्या परंपरेने यद्यदाचरति श्रेष्ठ तत्त देवोत्तरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदन वर्तते एथ वडील जी जी करती. ही आमचे वडील आहे. त्या नावाने, त्या परंपरेने आमचा हा विचार आहे. उचिताचं मागणं आहे आणि अनुचिताचा त्याग आहे. विठाला विठाला न मागणारे महाराज ज्या वेळेला श्री पांडुरंगाचा आग्रह झाला, पण नरीनाथाने सांगितलं की तुकाराम महाराज, माझा आग्रह आहे म्हणून मागा. मग महाराज म्हणतात, आता मागतोयच तर आम्ही उचिताचा स्वीकार आहे, अनुचिताचा त्याग, आणि ह्याच उचिताचा स्वीकार श्री तुकोबार आहे. अभंगाच्या पहिल्याच्या Bye.
हेची सुख पुढती मागतो गळे आनंदाची फळे सेवादान. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री तुकोबाराय व्यक्त होतात पांडुरंगाच्या समोर, देवा मागायचं नाही रे, पण मग काहींनी विचारलं का मागितलं? पांडुरंगाचा आग्रह आहे म्हणून मागितलं. देवाचा उपमर्द व्हायला नको. श्री पंढरीनाथ विश्वाचा मालक, सगळ्या जगाचा पोशिंदा, सगळ्या विश्वाचा मालक आहे पांडुरंग. मग देवाचा आग्रह, देवाचा उपमर्द व्हायला नको, देवाचा अपमान व्हायला नको. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, न मागण्याचा नेम मी बाजूला ठेवला आणि उचिताचं मागितलं. विठ्ठल विठ्ठल. परंपरेने काही उदाहरणं सांगितलेले गेलेले आहे. म्हणजे जिथं ज्या वेळेला बघा, आपल्याला ज्या वेळेला कधी काळी आपल्या जीवनातला जो निर्णय आहे तो काही जरी असला तर समोरची व्यक्ती पाहून आपल्याला निर्णय करावा लागतो, यस किंवा नो. आपलं किती महत्वाचं असू द्या, पण कधी काळी वेळे प्रसंगी समोरच्या व्यक्तीकडे पाहून निर्णय बदलावा लागतो. काय झालं, एका सासरवासनीच्या घरी मीटिंग बोलवली. सगळे त्या मीटिंगच्या विचारात सगळे सदस्य घरातले जमा झाले. सासू सासरे दीर सगळे जावई सगळे एकत्र आले. आणि आता सांगा, घरातल्या या सगळ्या मीटिंग मध्ये सुप्रीम कोर्ट कोण हे तुम्हाला माहिती? सासू. घरातलं सुप्रीम कोर्ट म्हणजे सासू होती. त्या सासूने प्रपोजल मांडलं. म्हटले ऐका, 4-6-8-10 दिवसावर दिवाळीचा सण आलेला आहे. आपली जी 2 नंबरची सून आहे, आपलं असं ठरवायचं यावेळेला, तिला कुणी घ्यायला जरी आलं तर तिला दिवाळीच्या सणाला महाराज पाठवायचं. कुणी, भाऊ येऊ, मामा येऊ, कुणी जरी आलं, बाप येऊ, कुणी जरी तिला नेण्याकरता आलं तर नाही, या वर्षीचा दिवाळीचा सण आपल्याकडे, असं ठरलं. मग ऐका, आता ते सुप्रीम कोर्ट पुढे अपीलच नाही, काय अडचण, हे सगळं ठरलं. पण काही दिवसांनी बघा, दिवाळी कशी जवळ येत चालली, त्या पुरीचा सख्खा मामा हायकोर्टाचा जज होता. त्या पुरीचा हायकोर्टाचा जज होता. तो एक दिवस आपल्या ऑफिसमध्ये बसलेला होता. असा टेबलवर हात ठेवून सर्व कामकाज आटोपलेलं होतं. मोबाईल पेन उलटा पलटा करत बसलेला होता. मनातून विचाराला म्हटलं, गड्या, कायमस्वरूपी आता दिवाळीचा सण जवळ आलाय, कायमस्वरूपी आपण बहिणीला दिवाळीला घरी घेऊन जातो माहेराला. या वर्षी बहिणीला नेण्यापेक्षा भाचीलाच घेऊन जाऊ, असं त्यांनी ठरवलं. पण ऐका ना, आता त्यांनी ठरवून चालतं का? मध्ये फार अडचणी ना, त्यांनी ठरवून चालत नाही. घरच्या गृहमंत्र्यांचा निर्णय महत्वाचा. तो म्हटला जरा घरी बायकोला विचारू म्हटलं, पण जरा तिचा मूड पाहून प्रपोजल पुढे करू. जर तिचा मूड काही वेगळा असला तर आपण दुसरंच बोलू, भांडे धुवून देऊ का, घासून देऊ, काहीतरी वेगळं बोलायचं. तो घरी गेला, प्रपोजल मांडलं. म्हटलं ऐका, माझं म्हणणं असं, ह्या वर्षी दिवाळीच्या सणाला बहिणीला आणण्यापेक्षा भाचीला आणलं तर चालेल का? बायको त्याच्या डबल हुशार. बायकोने पटकन निर्णय करून टाकला. बायकोने सांगितलं, अहो नक्की, म्हटले भाचीला आणणे काय माझी अडचण आहे, जरूर घेऊन या. तिने जरा सुईने डोकं चालवलं स्वतःच्या जमेच्या बाजून. तिने असा विचार केला, ननंदेपेक्षा भाची केव्हाय बरी. ननंदेला काही काम सांगता येत नाही, आणि जर ननंदेला जर काम सांगितलं तर ती कसा आनंद करेल ननंद, म्हणून भाची केव्हाही चांगली. म्हटले हरकत नाही, ठीक आहे, म्हटले घेऊन या. साहेब गेले ऑफिसमध्ये, कामकाज आटोपलं. संध्याकाळच्या 4:30 वाजेला म्हटले चला. सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं माझ्या पर्सनल कामासाठी मी चाललेलो आहे. मग ती जज साहेबांची गाडी अशी वाय 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 करत बेबीच्या दारात, लाल दिव्याची गाडी. आता ती गरीब परिवार तिकडचा, त्यांनी सर्वांनी पाहिलं. आणि मग या मुलीचा मामा त्या गाडीतून खाली उतरला. त्या मुलीच्या सासऱ्याची मोठी धालत उडली. पाणी द्या रे, साबण द्या रे, बसायला टाका रे. तेवढे तो गडबडला, अहो कुठून आले, कसे आले, कशी आयुष्यावर गंगा वळाली. म्हटले कधीच नाही ना, आजच कसं काय येणं केलं. म्हटले कधीच तुमचं हे नाही. तो म्हटला थांबा जरा राहुल, गडबड करू नका, आलं जरा मला बसू द्या. मग तेवढ्यात बसले, पाठ टाकला, सगळं स्वागत झालं, सगळं त्यांची तयारी झाली. मग तेवढ्यात त्या सासऱ्याने परत विचारला, अहो कसे तुम्ही आलात, काय काम काढलं.
तेवढ्यात त्या जजने सांगितलं, त्या मुलीच्या सासऱ्याला म्हटले काही नाही, तुमची 2 नंबरची सून नाही का? म्हटले हो. तिचं काय झालं? काही नाही, तिला मी दिवाळीला न्यायला आलो. हा म्हटलं असं का? घेऊन जा, काही अडचण नाही. हा घेऊन जा म्हटला. पण तिकडे किचन रूम मध्ये त्या पुरीच्या सासूने ऐकलं की रे महाराज, तुम्हाला सांगतो एवढं राग तिने पाय आपटवले, 4-2 फरच्यात फोडून टाकलं किचन मध्ये. एवढं 99 100 वर टेम्परेचर गेलं. आणि पूर्वीचा काळ आपल्याला माहिती, जुनी घरं असं मध्ये एक भिंत असायची, त्याला एक मध्ये गोल कोऱ्हाड म्हणतात आमच्याकडे नाशिक. त्याच्यात तिने तोंड घातलं आणि तिकडे आवाज द्यायला लागली. त्या स्वतःच्या नवऱ्याला, पुरीच्या सासऱ्याला आवाज देते, ओ बापेचे बाप इकडे या. आता त्याला सुकनसा काय केलं जातं भाऊसाहेब, एवढा गांगरलेला कडी, एवढा गवळ, इकडे म्हणजे इकडे. तो आला किचन रूम मध्ये. काय म्हणता? अहो काय म्हणता म्हणजे परवा काय ठरलं बैठकीत तुम्हाला माहिती नाही का? म्हटले काय ठरलं? अहो काय वरतोंड करून तुम्ही त्या पोरीला घेऊन जा म्हटले, आपलं पाठवायचं नाही हे ठरलं होतं, तुम्ही काय म्हटले घेऊन जा. मग त्याच्या डोक्यात प्रकरण आहे. तो म्हटला बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, तुझं म्हणणं जे बोललंय, तू काय म्हटली ते आढ्याला टांगून ठेव. तुझं जे म्हणणं ते आढ्याला टांगून ठेव. तिला घ्यायला कोण आले ते बघ. तिला घ्यायला हायकोर्टाचा जज आलेला आहे. ते काही योगेश महाराज आव्हाडेकरांना आले घेऊन गेले, ते काही सामान्य माणूस. अरे हायकोर्टाचा जज तिला घेण्याकरता आला. आपलं काय ठरलं महत्वाचं नाही, समोर घेण्याकरता व्यक्ती कोण आहे याच्यावर आपल्याला निर्णय करावा लागतो. जसा हा व्यवहार आहे तसं श्री तुकोबाराय सांगतात, आपल्याला मागायचं नाही हा आमचा नियम आहे. पण का मागितलं? समोर ज्या वेळेला पांडुरंग परमात्मा घ्या घ्या म्हणू लागले, पांडुरंगाचा मात्र खऱ्या अर्थाने अपमान व्हायला नको म्हणून मागितलं. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आपल्या कर्तृत्व विलक्षण वृत्तीचा नेम श्री तुकोबारायांनी आपल्या भक्ती विचारामध्ये बाजूला ठेवला आणि पांडुरंगाच्या प्रेमास्तव मागितलं. पण श्री तुकोबारांनी स्वतःच्या स्वार्थाचं मागितलं नाही, विश्वाच्या कल्याणाचं मागितलं. मागतो आगळे विश्वाच्या कल्याणाचं. अजून कितीतरी उदाहरणं सांगता येतील. रामायणातलं उदाहरण घ्या. राम रावणाचं युद्ध पूर्ण झालं महाराज. सगळ्यांना रामचंद्र प्रभूंनी सर्वांना बक्षिस दिली वानरांना. पण एकटे हनुमंतराय तसेच राहिले. हे लक्षात आलं सीतामाईंच्या. सीतामाईंनी तक्रार केली प्रभूंकडे, म्हटले स्वामी तुम्ही सर्वांना बक्षीस दिलं, एकटा माझा हनुमान राहिला हो देवा, तुम्ही त्याला काहीच दिलं नाही, मला तुम्ही सांगा. सीतामाई बोलल्या. मग प्रभूंच्या लक्षात आलं, प्रभू विसरले असं तुम्हाला वाटतं का? प्रभू बुद्धिमतां वरिष्ठ, सगळ्या बाबतीत हनुमंतरायची जेवढी उंची त्याची तशीच प्रभूंची उंची. पण बघा सीताबाईंनी असा विचार व्यक्त केल्यावर प्रभू म्हटले, सीते मी विसरलो असं म्हणायचं नाही, मी विसरलो असं तू वाटू देऊ नकोस. पहिली गोष्ट मी तुला जे सांगतो ते ऐक. राम प्रभू सीतामाईला सांगतात, सीते सर्वांना देण्याकरता माझ्याकडे काहीतरी होतं म्हणून दिलं. पण ऐक, ज्याच्याबद्दल तू बोलतेस हनुमंतरायाला देण्याकरता माझ्याकडेच काही नाही तर मी देणार काय? अधिकार हनुमंतरायांचा एवढा मोठा. पण ऐक, दुसरी गोष्ट सीते ऐकून ठेव. कोणीतरी काहीतरी काम केलं तर त्या कामाच्या मोबदल्यातून काहीतरी देणं म्हणजे शास्त्र सांगतं त्याच्या ऋणातून मुक्त होणं, त्या परोपकारातून बाहेर येणं. मला सर्व वानरांना काहीतरी देऊन त्यांनी केलेल्या उपकारातून सीते मला मुक्त व्हायचंय. पण हनुमंतराय एकमेव असा महात्मा संत आहे की मला काहीतरी देऊन माझ्या हनुमंतरायाच्या ऋणातून बाजूला व्हायचं नाही, तर मला काही न देता माझ्या हनुमंतरायाच्या ऋणातच राहायचं. मला माझ्या हनुमंतरायाच्या ऋणातून मुक्त व्हायचं नाही, बाजूला व्हायचं नाही. एवढं प्रेम माझ्या हनुमंतरायाचं माझ्यावरती आहे. प्रभू असं बोलले, निघून गेले. पण ते सीतामाईला फार काय महाराज पटलं नाही बरं का, जनार्दन पटलं. प्रभू निघून गेले. मग आता ती कोणाची का बायको असे ना, सहज पटत का? मग ती देवाची असो की आपली असो, सहज पटत गेले. प्रभू निघून सीतामाईने स्वतःच डोकं चालवलं, हनुमंतरायाला बोलवलं, हनुमंता इकडे ये. हनुमंतराय आले, सीतामाईच्या चरणावर नतमस्तक झाले आणि विचार,
काय म्हणता मातोश्री? त्यावेळेला सीतामाईंनी आपल्या नवरत्नांचा चमचम चमकणारा हिऱ्या माणिक मोत्याचा हार असा बाजूला ठेवलेला होता. तो हार हनुमंतरायांकडे देण्यासाठी सीताबाईने स्वतःकडे घेतला आणि हनुमंतरायाला सांगितलं, घे, हा तुझ्यासाठी, तुला ठेव म्हटलं. घेतला. आता नकार करता येत नाही, सीताबाईचा अपमान करता येत नाही. जवळ घेतला थोडे बाजूला गेले, असा धरला खालवर पाहायला लागले हनुमंता. काही तथ्य वाटे ना त्याच्यात, काही विशेष वाटे ना. आणि मग थोड्या अंतरावर गेले. म्हटले, ज्या अर्थी सीतामाईंनी दिलाय त्या अर्थी याच्यात काहीतरी आपल्याला हवंय ते असलं पाहिजे. आणि ते शोधण्याकरता हनुमंतरायांनी प्रारंभ केला. ऐका, प्रत्येक मणी हनुमंतराय तोंडात टाकायचे, चावायचे, फेकायचे, चावायचे, फेकायचे. सर्व मणी चावून हिऱ्या माणिक मोत्याचे चमचम चमकणारे मणी सर्व चावून फेकून दिले. शेवटचे 4-2 मणी त्या हारातले शिल्लक राहिले. काही अंतरावरून वानरांनी पाहिलं, ते वानर पळत आले. त्या वानरांनी हनुमंतरायांना प्रश्न केला. ते वानर म्हणतात हनुमंतरायाला, म्हणतात, हनुमंता रे, तू काय करतोय? प्रश्न केला हनुमंतरायाला वानरांनी. ऐका सज्जनो, हनुमंतरायांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, वानरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हनुमंतराय फार सुंदर देतात. हनुमंतराय त्या वानरांना म्हणतात, वानरांनो, अरे मी याच्यात माझा राम पाहतोय. आता ते वानरच, एवढी वैदांतिक आणि पारमार्थिक भाषा त्यांना कळते हो. राम पाहतो. वानर म्हटले, वेडायस रे, वेडायस हनुमंता तू. अरे याच्यात कुठे राम असतो का? मग माझ्या हनुमंतरायचे उद्गार पुढे ऐका. हनुमंतराय त्या वानरांना सांगतात, वानरांनो, ज्याच्यात नाही राम त्याच्याशी माझं काय काम आहे? अरे आतापर्यंत रामाशिवाय कोणतीच गोष्ट स्वीकारली नाही. जगाच्या पाठीवर मी फक्त एकच रत्न जाणतो, त्या रत्नाचं नाव आहे राम रत्न. मिराजी सुद्धा कधीतरी व्यक्त होतात, मी अशा धनाला स्वीकारलाय की ते राम पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. राम रतन धन पायोजी मैने राम रतन धन पायो. राम प्रभू हनुमंतराय आणि या भावनेतून व्यक्त होतात, मी एकच रत्न जाणतो, त्या रत्नाचं नाव आहे राम रत्न. बाकी दुसरं रत्न मी जाणत नाही. एवढं सगळं बोलले हनुमंतराय. आता ते वानर म्हटले, एवढा मोठा शाणा लागून गेलास, मग घेतलंच कशाला? का घेतलंस? जर एवढं तुला महत्वाचं आहे, जर त्याच्यात तुला रामरत्न शोधायचंय, तर मग हे एवढा नाश करून, चावून, फेकून, आताच्या भावानुसार एवढं 2 लाख रुपये, 1,80,000 भावाचं सोनं तू चावून फेकलंस का? कशासाठी घेतलंस? आणि मग माझ्या हनुमंतराच्या वानरांना उत्तर देतात, वानरांनो, मला लागतच नव्हतं. अरे मग घेतलं का? अरे मला लागतच नव्हतं. पण शेवटी हनुमंतराय त्या वानरांना सांगतात, सीतामाईचा अपमान व्हायला नको म्हणून घेतलं. ऐका, तसं श्री तुकोबाराय सुद्धा मागणाऱ्यांच्या विरोधातच
पण माझ्या पांडुरंगाला मात्र उपमर्द व्हायला नको, अपमान व्हायला नको, म्हणून तुकाराम महाराज पांडुरंगाकडे मागतात. विठ्ठल प्रस्तावनेमध्ये 1 तास बोलता येईल आपल्याला, मागणी या शब्दाला फक्त प्रस्तावनेतला विस्तार करता येईल, पण फार न लांबवता म्हणून श्री तुकाराम महाराज पंढरीनाथाकडे मागतात. उपहासाने नाविलाजाने पंढरीनाथाकडे मागितलं, पण काय मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. आनंदाची फळे आपल्याला असं काहीतरी मात्र सेवेचं दान मागावं, अशी काहीतरी सेवा आपल्या जीवनामध्ये मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंत अशी काहीतरी विश्वाच्या सर्व विश्व कल्याणाकडून सगळ्या जनमानसाकडून मात्र भगवंताची पंढरीनाथाची काहीतरी सेवा घडावी आणि त्या सेवेच्या माध्यमातून त्याचे रिटर्न्स आपल्या जीवनाला आनंद देणारे, स्वतःला प्रसन्न करणारे अशी काहीतरी सेवा आणि त्याचं दान मागावं असं मागणं तुकोबाराय करतात. विठ्ठल सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावातला आणि ही एक प्रकारची सेवा आहे आणि सेवेच्या माध्यमातून आपल्या मनाला भगवत भक्तीच्या कर्तृत्व लक्षणातून केल्या गेलेली सेवा श्री पंढरीनाथाच्या पांडुरंगाच्या चरणावर समीप होते, अशा विचाराचा आनंद मिळावा हे मागणं तुकोबारायचं. विठ्ठल सेवा काय करते, सेवेचंच दान का मागतात? लक्षात घ्या, जगामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये क्रांती आणि उत्क्रांती होते त्याच्या पाठीमागे सेवाच. सेवेशिवाय नाही. केले महाराजांचा आवाज, केले महाराजांचं गायन संपूर्ण महाराष्ट्राला या परिसराला परिचित आहे. का एवढं काय झालं तर संत वाङ्मयाच्या सेवेच्या त्याच्या पाठीमागे त्या सेवेची ताकद आहे. ती सेवा त्या अभंगाची झाली म्हणून सरस्वती मातेने त्यांच्या कंठावर दिलेली देणगी ती सेवेच्या रूपाची. लक्षात घ्या, सेवेशिवाय मात्र सामर्थ्य घडत नाही. आमचे विठ्ठल बाबा बोले कधीतरी पाठामध्ये सांगायचे, बा जीवनामध्ये योग्यतेच्या पाठीमागे लागू नका, योग्य व्हा, योग्यता आपोआप तुमच्या पाठीमागे येत असते. जीवनामध्ये योग्य झालं, योग्यतेला शोधावा लागत नाही, पण योग्य न होता योग्यतेला शोधाल त्यावेळेला ती तुम्हाला चुकवते. विठ्ठल विठ्ठल तेजस महाराजांचा मृदंग एवढा गोड वाजवतात, त्याच्या पाठीमागे त्या बोलांची केलेली साधना, एक निष्ठतेने श्री तुकोबारायांच्या संतांच्या वाङ्मयातले शब्द त्या बोटातून उमटावे ही एक प्रकारची सेवा आहे आणि त्या सेवेचे ते रिटर्न्स आहे. आणि म्हणून कोणत्या तरी रूपाने आपल्या जीवनामध्ये अशी सेवा घडावी की भक्ती करत असताना आपल्या जीवनाला तो आनंद मिळावा, अशा विश्वाच्या कल्याणाचं मागतात. विठ्ठल आनंदाची फळे सेवादान. पण ऐका, म्हणून सज्जनो सेवा अत्यंत महत्वाची आहे. बाकी जाऊ द्या गड्या, पण पारमार्थिक क्षेत्रात आणि परमार्थामध्ये जर आपल्यावर संतांची कृपा व्हावी जर वाटत असेल ना, तिथे सेवा हा धार बनता. विनम्रतेने शुद्ध भावनेने कोण काय म्हणेल, कोणी काहीतरी म्हणावं, यापेक्षा माझी सेवा पांडुरंगाच्या चरणावर सिद्ध व्हावी, माझी सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांना जोग महाराजांना प्रिय व्हावी, अशा सेवेतून केल्या जाणारी भक्ती पंढरीनाथाला समर्पित होते. ही सेवेची ताकद आहे. विठ्ठल म्हणून अशा सेवेला तुकोबारांनी काहीतरी वेगळं विशेषण दिलं. मागतो आगळे. आगळे शब्दाचा अर्थ वेगळं आणि वेगळा शब्दाचा अर्थ आगळं. चालू दे संध्याकाळपर्यंत. आगळं म्हणजे वेगळं, वेगळं म्हणजे आगळं. काहीतरी विशेषत्वाने आपल्या जीवनातली सेवा सिद्ध होते. काय महाराज, काय शब्द आहे तुकोबारायांचे. वेगवेगळ्या भूमिकेचा विचार सर्व विश्वाच्या कल्याणासाठी श्री तुकोबारायांच्या मुखातली वाणी आहे. काय एक लक्षात ठेवा, हा सगळा सप्ताह आपल्या गावातला हा उत्सव, या उत्सवाची सगळी ताकद, या उत्सवाचा आनंद
आपल्याला संत वाङ्मयाच्या शब्दातून मिळतो, ही आपल्याला संत वाङ्मयाची कृपा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. काय सूक्ष्मता आहे श्री तुकोबारायांच्या शब्दांमध्ये. एवढं जाऊ द्या, संतांच्या मुखातली वाणी ज्या वेळेला कानावर पडते, संतांच्या मुखातले ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत, तुकोबारांचा गाथा असू द्या की चांगदेव 65 असू द्या की छोटासा ज्ञानोबारांचा हरिपाठ असू द्या, हे शब्द ज्या वेळेला कानावर पडतात, ही आमच्या संतांच्या मुखातली ही समाधी वाणी, याला समाधी वाणीतले शब्द म्हणतात. काय विलक्षणता आहे लक्षात ठेवा. पुढे ऐका. एवढंच नाही, एवढी व्यापकता संत वाङ्मयामध्ये आहे. एकाच प्रांतातल्या सगळ्या ज्ञानोबारांनी 56 भाषेचा गौरव केला. एवढी वाणी आणि एवढी संत वाङ्मयाची विशेषता आहे. 56 भाषेचा केला असे गौरव, काय विशेषता आहे. विठ्ठला विठ्ठला. सहज प्रसंग आठवला म्हणून सांगतो. कसे शब्द आहेत बघा. आता या ज्या 56 भाषा, याचा गौरव ज्ञानोबारांनी गुरुनाथ महाराज केला. आता या काय भाषा, काय संत माते फ्रान्स, जपान, UK, अमेरिकेला गेले ना, तिकडच्या 56 भाषा आणल्या गेल्या. कोणत्या 56 भाषा, काय त्यांचा गौरव केला आहे लक्षात घ्या. महाराष्ट्र प्रांतातल्याच प्रत्येक प्रांतातल्या वेगवेगळ्या भाषेचं आकलन केलं आणि त्याचा गौरव केला. साध्या उदाहरणातून मी तुमच्या लक्षात आणून देतो. आपला हा सगळा मुंबई जवळचा तुमचा भाग, थोडं घाटाच्या वरती गेल्यानंतर आमचा नाशिक, इगतपुरी, पुढे गेल्यानंतर नगर, पुणे. बघा, एवढं दूर जाण्यापेक्षा आपल्याकडं त्याला शिव म्हणतात का तुमच्याकडं? सीमा, शिव, बरोबर. फार स्टँडर्ड सांगण्यापेक्षा शिव चांगला शब्द. ऐका, शिव बदलली की साहेब आपल्याकडे भाषा बदलली. अगदी आता तुमच्याकडे आलं की आम्हाला तुमचे शब्द ऐकावेसे वाटतात, तुमची भाषा ऐकावीशी वाटते. आणि आम्ही इकडनं आलो की आमचे नाशिकचे शब्द बस, इड, तिड, हे असं ऐकावं वाटतं. भाषा फार वेगळ्या तिकडे जाण्यापेक्षा शिव बदललं की भाषा बदलली. सहज एक प्रसंग आठवला. एकदा उस्मानाबाद धाराशिवकडे तिकडे एकदा कीर्तनाला गेलो केने महाराज, आणि जेवायला बसलो. तिथं पुरणपोळीचं जेवण होतं. आता मी तुम्हाला विचारतो, सांगा, भाषेतला विचार चिंतन चाललंय आपलं. मला तुम्ही सांगा, पुरणपोळी बरोबर जी भाजी करतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? पुरणपोळी बरोबर जी काळी भाजी करतात त्याला आमटी म्हणतात. बरोबर आहे, आमटी है की नाही? सार म्हणत नाही ना तुमच्याकडे? त्या भाजीला आमच्याकडे सार म्हणतात, सार. पण ऐका, तुमच्याकडचा आमटी शब्द आम्हाला परिचित आहे, पण आमच्याकडचा सार शब्द तुम्हाला परिचित नाही. त्याला सार म्हणतात, हे मोठं सार आहे. पण ऐका, त्यापेक्षा तीच भाजी तशीच त्याच्याबरोबरच खाल्ल्या जाणारी. त्या धाराशिवकडे एकदा बसलो, केरे महाराजांसारखे, गुरुनाथ महाराजांसारखे सर्व अशी आमची पंगत बसलेली होती. तिथं पुरणपोळी बरोबर ती भाजी वाढायची. त्या महिलेने एकदा दोनदा असं उच्चारलं, महाराज सटकावणं देऊ का म्हटले तुम्ही? माझ्या काही लक्षात येईल ना, सटकावणं. एकदा झालं, दोनदा झालं की ते शेजारच्या महाराजांनी विचारलं, सटकावणं काय पदार्थ आहे? म्हटले, महाराज तुम्ही भात बुडवलाय त्याच्यात, त्याला सटकावणं होतात इकडं आमच्याकडे. म्हटलं आता हे जरा वेळेत लक्षात आलं म्हणून बरं, नाही तर सटकावण्याची गंमत आहे, कारण अडचण. पण मी त्याच्यावर संशोधन केलं. जेवण होता होता मी म्हटलं, याला सटकावणं का म्हणत असे. सहज तिथं असा विचार केला आणि त्या महाराजांना सांगितलं, बरोबर आहे गड्या, याचा शब्द इथं अगदी बरोबर आहे. म्हटले, कारण जो पदार्थ आपण खातोय पुरणपोळीचा तसा तो कठीण. तुमच्या लक्षात आलं, पुरणपोळी तशी जडच. आणि मग पुरणपोळी खाल्ल्यानंतर वरून सटकावणं खावं म्हणजे ते सटकेल म्हणून सटकावलं. कोणत्या भागात काय बोलतील कशाला. बघा, तुमच्याकडे जे सगळ्या आपल्याकडं जुन्या कपड्यांनी जी बनवली जाते त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? गोधडी, है की नाही? माझी झाली जुनी, तिला धुवून आणा कोणी. याच गोधडीला थोडं पुढे आळंदीकडे तुम्ही जा, त्याला म्हणतात वाकळ, वरी वाकळाच्या शेजार, है की नाही? बदल. याला मराठवाड्यात जा तुम्ही, त्याला दमकोंडी म्हणतात. म्हणजे वेगवेगळे शब्द आहेत. विशेषत्वाने म्हणजे शब्द तेच आहे, सगळ्या पदार्थांनी सगळ्या गोष्टी त्याच आहे, पण प्रांत बदलला, भाग बदलला, सीमा बदलली, शिव बदलली की भाषा बदलते. अशा सगळ्या भाषा ज्ञानोबारांनी एकत्र
एकत्र केल्या. आता तुम्ही पहा, पाठवणं हा मराठवाड्यातला शब्द आहे, धाडलं हा मराठवाड्यातला शब्द आहे. आपल्याकडे सगळीकडे पाठवणं म्हणतात. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हा धाडण शब्द हा मराठवाड्यातला आहे. अशा भाषेचं संघटन आहे. विठ्ठला आणि तुम्ही बघा, म्हणून आपली मराठीच भाषा आहे, पण त्याच्यात 56 भाषा स्वीकारल्या. आता बघा तुम्ही, नाशिकला साहित्य संमेलन चाललंय आजपासून, मोठं, फार आंतरराष्ट्रीय, म्हणजे मोठ्या आपल्या राज्य लेवलचं. बघा, आपल्या या भाषेला अभिजात दर्जाचा दर्जा दिला आपल्या मराठी भाषेला. तुम्ही एक लक्षात ठेवा, किती उंची, किती श्रीमंत भाषा मराठी भाषा आहे. आता राजाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? किंग, बरोबर? KING, किंग. शेट्टीकडून अख्ख्या जगात अमेरिकेला जा, राजाला दुसरा शब्द नाही. कुठे एकदा पाठ केला की क्लोज, संपला विषय. पण त्याच राजाला आपल्या मराठी संस्कृतात, प्राकृत मध्ये किती समानार्थी शब्द आहेत. राजा म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, नृपनुपती म्हणजे राजा. म्हणजे एकच शब्द, एवढी श्रीमंत भाषा, एवढी विलक्षण मराठी भाषा आहे. हिंदी भाषा राष्ट्रीय भाषा, पण या भाषेची सुद्धा बोलण्याची एक वेगळ्या प्रकारची कला. एक प्रसंग आठवला. पूज्यपाद फार मोठे आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेले जुन्या काळाचे अटल बिहारी वाजपेयी, त्यांच्या जीवन चरित्रातला एक प्रसंग आहे. म्हणजे बोलण्याची कला सुद्धा भाषेवर कशी अवलंबून राहते. काय झालं, ते बिहारमध्ये प्रचाराला गेले अटलजी. प्रचार वगैरे झाला आणि अटलजींबद्दल स्टेटमेंट केलं, बाईट दिली लालू प्रसादांनी, आणि अटलजींबद्दल व्यक्त झाले, म्हणजे अरे हमारो बिहार में हर का काम आहे, त्यांच्या भाषेत. ते म्हटले, अरे आमच्या बिहारमध्ये तुझं काय काम आहे? आता अटलजीच महाराज ते तुम्हाला सर्वांना माहिती. त्या अटलजीने लगेच आउट स्टेटमेंट मीडिया समोर लगेच बाईट दिली. त्यांनी सांगितलं, अरे लालू तू फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी. याला बोलण्याची कला ही भाषेची व्यापकता आहे. एवढं सर्व मी का सांगितलं? मागतो आगळे असं काहीतरी वेगळं संत विचाराच्या नजरेतलं विश्वाच्या कल्याणार्थ अशा सेवेचं सामर्थ्य श्री तुकोबारायांनी पांडुरंगाकडे मागितलं. मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. आणि मग मात्र पांडुरंगाला मागता मागता तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे पंढरीनाथा, अशी सेवा मला फक्त या सप्त्याची त्या सप्त्याला नको, अशी सेवा फक्त ह्याच वर्षी नको, मग अशी सेवा केव्हा? जन्मा
जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. श्री तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पांडुरंगाला सांगतात, देवा अशी सेवा आम्हाला या जन्मामध्ये नको रे देवा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु विस्तारे कृपया पाय पाय मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. परत जन्माला यायचंय, परत मरायचंय. जन्मोजन्मी आम्हाला पांडुरंगा फक्त माझी ही आमच्या जीवनामध्ये अशी सेवा आणि तुझा दास आम्हाला करून ठेव. जन्मोजन्मांतरी तुझाच केला करुणी विठ्ठला दास ठेवी. अशा दास्यत्वपणाचा विचार आणि बघा, निष्ठेने पंढरीनाथाचं जर दास्यत्व स्वीकारलं ना, जीवनातल्या भक्तीचे रिटर्न्स अंतःकरणातल्या भावनेने फलित होतातच. फक्त आपला विश्वास तेवढा प्रामुख्याने प्रबळ असावा लागतो. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता या सामर्थ्याने केलेल्या सेवेचा स्वीकार पांडुरंगाच्या चरणावर समर्पितच होतो. कितीतरी उदाहरणं मी सांगता येईल. विठाला शेवटचं उदाहरण सांगू शब्दशः अर्थच करून मला थांबायचं. काय सेवेची उंची आणि सामर्थ्य पहा. एक पंढरपूरचा बाबा वारकरी, महिन्याचा वारकरी महाराज, इकडनं 15 दिवसाला वद्य आणि शुद्ध द्वादशीला आपल्याला आपण जी वार्षिक वारी करतो तशीच पण काही वारकऱ्यांची महिन्याची वारी. आपल्याला महिना वारकरी माहिती आहे. इकडनं 15 दिवस पंढरपूरला आणि तिकडनं 15 दिवस. काय सेवेचं सामर्थ्य आणि अशी कायम समर्पित केलेली सेवा. कळत न कळत पांडुरंगाची कृपा कशी होते पहा. एक दिवसचा प्रसंग, गुडघ्यापर्यंत धोतर, हातामध्ये विनाचपणी भजन करत करत वारकरी निघाला. तेवढ्यात त्या नगराच्या राजाच्यानी वारकरीची भेट झाली. राजाला पाहिलं वारकऱ्यांनी आणि नमस्कार केला. जय हरी. वारकरी बाबाचा जय हरी. आणि तिकडनं तो जय हरी राजाने ऐकलं. राजाने जरा ऍटिट्यूड मध्ये जय हरी केला. जय हरी जरा ऍटिट्यूडचा होता. आणि मग त्यावेळेला वारकऱ्याला राजाने पाहिलं आणि अरे काय वारकरी, अरे तुम्ही लबाड, तुमचा देवही लबाड, वारकरी शळे तुकडे पार करी. देवाला लबाड म्हटला राजा. काय आहे तुमच्या देवाकडं. वारकऱ्यांनी जरा ऐकूनच घेतलं. याला झालं काय, सकाळी घेतली का काय, काय झालं म्हटलं ह्याला. वारकऱ्यांनी प्रश्न केला, काय झालं. अरे काय काय, अरे कायमस्वरूपी पळत सुटतात तुम्ही त्या पांडुरंगासाठी, त्या पांडुरंगाकडे आले आहे तरी काय. वारकऱ्यांनी राजाला विचारलं, नेमकं तुला म्हणायचं काय, तू कोणाचा भक्त आहेस. अरे बघ मी त्या देवीचा भक्त आहे. मी ज्या देवीचा भक्त आहे ती देवी बघ. अरे कपाळापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत सर्व सोन्याने मढवलेली, पूर्ण सजलेली सोन्याने ती देवी. त्या देवीचा मी भक्त आणि आम्ही भक्तही श्रीमंत, देवी श्रीमंत. तुम्ही भिकारी, तुमचा देवही भिकारी. मग मात्र वारकऱ्याला राग आला. वारकऱ्याला राग आला. वारकऱ्याने सांगितलं, राजे जरा तोंड सांभाळून बोला. आमच्या पांडुरंगाच्या बद्दल बोलतात, खबरदार. काय खबरदार. तेवढ्यात संवाद चालला. मग मात्र वारकऱ्याचा अभिमान दुखावला, जरा स्वाभिमान दुखावला. राजा सांगतो जरा तुम्हाला, तुला थांब. अरे तू ज्या देवीची बडाही मारतो ना राजा, ती देवी ऐकून ठेव राजा. ती देवी आमच्या पांडुरंगाच्या रावळा झाडूच्या कामावर, झाडू मारण्याच्या कामावर. असं वारकरी बोलला. राजा चिडला, धावला. वारकऱ्याचं मूर्ख धरणार. खबरदार राजे. काय बोलला वारकरी, काय बोलला म्हणजे आमची देवी पांडुरंगाच्या रावळा झाडूच्या कामावर. म्हणजे हो बर.
वारकऱ्या लक्षात ठेव, चल दाखव. जर देवी झाडूच्या कामावर नसली तर तुझं नरड दाबून मारून टाक. मारला म्हणजे वारकऱ्यांनी मान्य केलं. महाराज वारकरी म्हटला देवी जर झाडूच्या कामावर जर नसली तर मी मरेन, पण देवी झाडूच्या कामावर असली तर तू काय करशील, तू काय करणार? म्हटले मी तुझं टाळ आणि चिपळा घेऊन भजन करेन. वारकरी म्हटला थांब तुला लावतोच भजनाला, तुला भजनाला लावतो. बाजूला गेला वारकरी, राजाला सांगितलं 2 मिनिटं दे राजा मला. बाजूला गेला पंढरपूरकडे. वारकऱ्यांनी तोंड केला आणि पांडुरंगाला विनवणी करू लागला. वारकरी पंढरीनाथाला वारकऱ्यांनी सांगितलं देवा वय वर्ष 75, 60 वर्षाची वयाचा 5-10 वर्षापासूनचा लहान होतो ना पांडुरंगा, तेव्हापासून अखंड तुझी पंढरपूरची पायी वारी केली रे पांडुरंगा. आतापर्यंतच्या 60 वर्षात एकदाही वारी चुकवली नाही पांडुरंगा. आणि 60 वर्षाच्या वारीमध्ये एकही साधा सुतळीचा तोडाही तुझ्याकडे मागितला नाही. कधीच कशाची अपेक्षा पांडुरंगा केली नाही आणि आजही काही मागायचं नाही पांडुरंगा. पण लक्षात ठेव, जरा या राजाने माझा अभिमान आणि स्वाभिमान दुखावला रे देवा. हात जोडतो पांडुरंगा, एवढंच कर. काय? देवी तेवढी झाडूच्या कामावर आणि तुझं नगर तेवढं सोन्याचं कर. याला लावलंच वारी, याला वारीलाच लावतो म्हटले. एवढं कर पांडुरंगा. राजाच्या जवळ वारकरी गेला. चला राजे, निघाले पंढरपूरला. आता तुमच्याही लक्षात येईल आणि तुम्ही सावध. निघाले पंढरपूरला निघाले. वाखरीच्या पुढे गेले आणि ज्या वेळेला सगळं पंढरपूर आणि सगळे कळस असे सोन्याचे दिसायला लागले आणि वारकरी त्या राजाला म्हणू लागला राजे बघा सगळं सांगायचे. कधीतरी वा कीर्तनात प्रमाण असं पाहिजे कसं, जशी सुतार पाचर ठोकतो तसं परफेक्ट, जशी पाचर परफेक्ट तसं प्रमाण परफेक्ट झालं. सळसळी इथं सोन सळा कळस दिसतो स्वज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. राजे बघा संपूर्ण नगर सोन्याचं. आणि मग तो राजा टाचा उंच करू करू पंढरपुराकडे पाहू लागला. पंढरपुराकडे राजानं पाहिलं, संपूर्ण पंढरपूर सोन्याचं, सर्व पंढरपूर सोन्याचं. राजाने मान्य केलं वारकरी बाबा बरोबर आहे, बरोबर आहे, सर्व पंढरपूर सोन्याचं समजलं, दिसलं वारकरी बाबा. पण ते एक राहिलं ना, काय? देवी झाडूच्या. सांगतो म्हटले, तेवढं सांगतो म्हटले. चल राजाला वारकरी घेऊन गेला. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. विना मंडपाकडे पुढे त्या विना चौकातून पुढे नामदेव पायरीकडे आले. नामदेव महाराजांचं चोखोबारांचं दर्शन घेतलं आणि तेवढ्या पूर्वीचा काळ समोरून दर्शन पहिल्या पायरीच्या बाजूने जाऊन आतमध्ये प्रवेश केला. आणि बाकीचं सगळं काही जाऊ द्या, राजाच्या अगोदर देवीनच राजाकडे पाहिलं. देवीच्या हातात जाडू होता. देवीनेच राजाकडे पाहिलं. देवीच राजाला विचारू लागले, राजा अरे तू इकडं कुठं? राजा म्हटला माझं जाऊ दे, पण तू इकडं कुठं? तू सांग मला इकडे कुठे आलीस? आणि मग राजाने प्रश्न केला सत्यनाव त्या देवीला. त्या देवीने सांगितलं, अरे बाबा मी इकडंच असते बाबा.
आमचं कामच इकडे आहे. अरे तुम्ही आमचे भक्त, पण आम्ही मात्र पांडुरंगाचे भक्त आहे. कारण आम्ही सगळ्या देवांचा देव आमचा पांडुरंग परमात्मा. बळीया माझा जोया देवाचाही देवा, बळीया माझा पंढरीरावा, बळीया माझा पंढरीरावा, बळीया माझा पंढरीरावा. बळीया माझा पंढरीराव, तो ह्या देवांचाही देव. राजा, आमच्या सगळ्या देवांचा देव आमचा पंढरीराव आहे, आमचा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून राजा, आम्हाला त्याच्या इथं सेवा करावी लागते रे राजा. असं म्हटल्यावर मान्य केलं राजाने. आणि राजा वारकऱ्याला म्हणाला, वारकरी बाबा मान्य म्हटले, मान्य. देवी झाडूच्या कामावर मान्य रे बाबा, मान्य. कळालं ना? राजा असं बोलला आणि वारकरी रडायला लागले. टपा 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 वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. टपटपल्या डोळ्याने फडफडल्या ओठाने वारकरी रडतोय. राजाने प्रश्न केला, आता काय झालं रडायला तुम्हाला? तुमच्या म्हणण्यानुसार नगर सोडण्याचं देवी झाडूच्या कामावरून का रडता बाबा? मग तो वारकरी अजूनच खोदायला लागला, अजूनच रडायला लागला. रडणाऱ्या वारकऱ्याने राजाला उत्तर दिलं आणि वारकरी बोलतोय राजाला, राजा अरे रडू नाही तर काय करू रे बाबा? लक्षात ठेव, 60 वर्षाची अखंड वारी झाली राजा. पण सांगू तुला, रडण्याचं एकच कारण आहे राजा. 60 वर्षात एकदाही पंढरपूर सोन्याचं पाहिलं नाही, देवी झाडूच्या कामावर पाहिली नाही. पण 60 वर्षाची सेवा फळाला आली आणि माझ्या पांडुरंगाने माझ्यासाठी सगळं तयार ठेवलं. आणि मात्र हे तयार ठेवण्याचं एवढंच काम जन्मोजन्मांतरी तुझाची दास्यत्व स्वीकारलं तर कोणत्याही समयाला कोणत्याही गोष्टीच्या सेवेच्या माध्यमातून पांडुरंगाला भक्ताची इच्छा पूर्ण करावी लागते. म्हणून जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकदा अशी दास्यत्व रूपाने श्री पांडुरंगा तुझी सेवा घडली ना देवा, बस अशी सेवा घडली ना, परत या सेवेला कोणाची नजर लागू देऊ नको देवा. तुझा भावाड येऊन निधी चित्ता करावा अनंता नाश त्याचा. आणि हे खरं, कोणतीही चांगली गोष्ट जीवनामध्ये सज्जन घडली ना, तिला जरा जपावं लागतं. हे जग इतकं विचित्र आहे की त्याला दुर्दैवानी नजर लागल्याशिवाय राहत नाही रे. आणि म्हणून तुझा भाव आड येऊन निधी चित्ता, कुठलाही तुझा भाव एक वेगळेपणा जीवनामध्ये येऊ नको. येऊन निधी चित्ता करावा अनंता नाश त्याचा. आणि अशा सेवेचं अभय आमच्या जीवनामध्ये येऊ दे. अभय देवोनी करावे साधन, क्षण तो विसर पडो निधी. एक पाव सेकंद सुद्धा पांडुरंगा तुला विसरण्याची नकारात्मक वृत्ती अंतःकरणामध्ये येऊ देऊ नको. आणि मात्र असं कृपाळूपणाने त्या कल्पतरूप्रमाणे तुझ्या सेवेसाठी आम्ही ज्या ज्या वेळेला जे जे मागू ना, त्या त्याप्रमाणे तू कल्पतरूप्रमाणे आमची इच्छा पूर्ण कर. Oh,
एक 8 सेकंद आपण सर्वांनी अजून भजन करूया. वेळ संपलेली आहे, कीर्तन संपलंय, जागरणाचा दिवस आहे. सर्वांनी हात वरती करा. 8 सेकंद फक्त भजन सर्वांनी करायचंय. सुंदर शूटिंग घ्या सर्वांची. हात वरती करा. ज्यांनी हात वरती केला नाही त्यांनी सदरच्या खिशात हात घालू नका. सर्वांनी हात वरती करा. म्हणा तुले हरी कान विठ्ठल पांडुरंगा.
धन्यवाद. तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. सुंदर भजन केलं तुम्ही. वा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, आणि म्हणून अशा भजनाच्या अलभ्य लाभातून श्री तुकोबाराय सांगतात, शेवटच्या चरणाचा विचार व्यक्त करतात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. देवाला समीप झालेलं जीवन, देवाला समर्पित झालेलं जीवन निश्चित रूपाने आपल्याला लौकिक जीवनातल्या सगळ्या गोष्टींची गरज आहे, पण मात्र ते सर्वस्व मनाने एक भक्तीचा विचार शेवट सांगतो, देवाकडे मागण्यापेक्षा देवाला मागा, सर्व काही प्राप्त जीवनामध्ये होतं. देवाला मागितलं त्यात लौकिक येईल, परमार्थिक येईल, म्हणून देवाला मागणं हीच आपल्या जीवनातली सेवा. म्हणून जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी विठ्ठला विठ्ठला. म्हणून कोणाला तरी आदर्श ठेवून कोणाचं तरी मार्गदर्शक होत चला, अशा भावनेने आपल्याला फार येतं. हे आपल्या जीवनातलं सर्वस्व नाही, म्हणून स्वतःच्या मनाने केलेल्या गोष्टीचं अधपतन आहे. म्हणून मनमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठीस देवला. मग तो चिमुकला असला तरी मात्र तो त्याचं अधपतन ठरलेलं आहे. म्हणून आपल्यापेक्षा मात्र काहीतरी आहे, म्हणून संत मार्गदर्शक ठेवावे लागतात. आपल्याला फार येतं अशातला विचार नाही. कधी कधी आपले तिथं विचार संपतात, दुसऱ्याचे सुरू होतात. 3 कॉलेजचे मित्र होते, रेल्वे स्टेशनवर उभे होते, ट्रेनची वाट पाहत होते. तेवढ्या दोघांवर प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली, पण दुर्दैव त्यांचं काही त्याच्यात जागा नव्हती. आता त्याच्यातले तिघे हुशार, पण एक जास्त हुशार होता. म्हटलं अरे ट्रेन मध्ये जागा मिळाली नाही, आपला काय उपयोग. म्हटलं एवढं शिक्षण घेऊन त्याचा संदर्भ तिकडे लावला. तेवढा तो एक फार हुशार होता. तो ट्रेन मध्ये गेला, 2 मित्रांना सांगितलं जरा मी आतमध्ये जाऊन बघून ये. आतमध्ये गेला, त्याने सर्व वातावरण पाहिलं, फुल गच्च भरलेली ट्रेन होती. त्याने डोकं चालवलं, जोर जरा ओरडायला लागला, साप साप साप. अख्खा डबा साप झाला. सर्व लोक डब्यातून खाली उतरले. मग याने मित्रांना सांगितलं या मस्त सगळी जागा झाली, आता आपणच बसू, आपलंच राज्य. बसले. 20-15-20 मिनिट झाला, अर्धा तास झाला, 2 तास झाला. एवढ्या गप्पा रंगल्या, पण याच्यातला एक हुशार होता. तो म्हटला पठ्ठ्यानं गप्पा फार रंगल्या, 2 तास झाले. म्हटले ट्रेन जागेवरच उभी, गाडी पुढे का जाईना. विचारा म्हटले. एकाने त्या खिडकीतून डोकं बाहेर काढलं, स्टेशन विचारलो अहो गाडी काय जायना, कधीची इथंच उभी. तो म्हटला मॅडम गाडी कधीच गेली, या डब्यात साप निघाला म्हणून डबा इथंच सोडला. म्हटलं तुम्ही काय वाटता. हे जसं आहे तसं मात्र आपल्याला फार आपल्या जीवनाचं शहाणपण सिद्ध होणार नाही. कोणाला तरी आपल्या जीवनामध्ये कोणाला समोर आदर्श ठेवावं लागतं. या भूमिकेने मात्र आपल्या आयुष्याचा कार्यकाळ जीवनामध्ये मात्र तो सिद्ध स्वरूपाने मात्र तो करावा लागतो. म्हणून आयुष्याची ही सगळी गडबड, म्हणून गडबडीतून कधी कधी चांगलं होतं, काहीतरी वेगळं घडताना विचित्र वाटतं, पण तसं काहीच नसतं. भक्ती आपल्यावर कृपा करत असते. एक महिला आपल्या माहेरला म्हणजे माहेरी चालली होती. आता महिलांना माहेराला जाणं म्हणजे तिकडं काशीला जाण्यासारखं. सगळी तयारी, स्वतःची तयारी, तिची बाळाची तयारी, सगळं झालं. पण गडबडीत असं झालं, सगळी तयारी केली, ते पोरलं आपलं चांगलं चालत होतं, पण ते नंतर बेडकासारखं उड्या मारायला लागला. असं उड्या मारायला ती घाबरली. काय झालं माझ्या बाळाला, काय झालं माझ्या राजाला. रडायला लागली. चालता येणार. एक तुमच्यासारखे संग्रस्त शेजारी उभे होते. म्हटले काका इकडे याला दवाखान्यात न्यावं लागेल, खूप वेळचा प्रयत्न करते, ते उड्या मारते, चालत नाही. डॉक्टरकडे गेले, बेडवर टाकलं, डॉक्टरने चेक केलं, डॉक्टर एकटाच हसायला लागला. अहो तुम्ही हसता, मी रडते, माझ्या बाळाला काय झालं ते कळत नाही. तो म्हटला हसू नाही तर मग काय मी जीव देऊ. त्या डॉक्टरनी सांगितलं, म्हटले तुम्ही चालले कुठे एवढं सांगा. म्हटले माहेरला चालले. म्हटले मग तेवढीच गडबड झाली.
म्हटले तुम्ही तुमची तयारी केली, त्याची तयारी केली. त्याची तयारी करता करता काय घोटाळा झाला, त्याची दोन्ही तंगडे एकाच पॅन्टच्या तंगड्यात टाकले. असं झालं. म्हणून गडबडीतून काही वेगळं जरी घडलं तर त्यातून फार अडचण नाही. तसं जीवन प्रवास हा गडबडीचा आहे. अशाही गडबडीतून परमात्म चिंतनातून मनाला स्थिरता, प्रसन्नता मिळते. आणि म्हणून अशी सेवा पंढरीनाथाची घडावी. म्हणून जन्मोजन्मांतरी तुझ्याची केला करुणी विठ्ठला दास ठेवी झालेली सेवा. परमात्मा पांडुरंगाच्या चरणी माऊली श्री तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज पांडुरंगाच्या चरणारविंदाला सेवा समर्पित करूया. अत्यंत सुंदर उत्सव आपल्या गावचा हा चालू आहे. कार्यक्रमाला लेट सुरुवात झाली म्हणून तुमची क्षमा मागतो. 11:30 पर्यंत आपली वेळ गेली. थोडस श्री पंढरीनाथाने जोग महाराजांनी जशी कृपा केली त्या संबंधित चिंतन ह्या विचारांचं शब्दांचं आपण केलं. अशा भूमिका आपल्या आयुष्याच्या स्पष्ट होऊ द्या. आणि तुम्ही सगळे भाग्यवान आहात. आपल्या एवढ्या या गावामध्ये अत्यंत सुंदर पंढरीनाथाचं मंदिर आहे. तुम्ही खरेच भाग्यवान आहात. जणू काही पंढरीचा पांडुरंग आपल्या गावामध्ये अवतरलेला आहे. एवढं सुंदर पांडुरंगाचं मंदिर. आणि हा श्री पंढरीनाथाचा 47 वर्षापासून हा सप्ताह आपल्या गावामध्ये होतो. आपण भाग्यवान आहात. तुमच्या ह्या गावामध्ये खऱ्या अर्थाने येण्याचं सौभाग्य, खऱ्या अर्थाने लाभलेलं ही सगळी मंडळी प्रभाकर पाटील, प्रभाकर दादांनी आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपर्कातून ही सेवा या वर्षी येण्याचं सौभाग्य लागलं. प्रभाकर दादांकडे आम्ही वेळेतच लवकर आलो. भरपूर गप्पा झाल्या. अरुण दादांकडे फराळ झालं. फराळ इतकं छान आवडलं की मस्त बकरीच्या भाकरी आणि काय म्हणतात त्याला ते समोर इडली, उपवासाची इडली आम्ही खाल्ली. आणि तसं माझं फराळ रात्रीचं कमी असतं पण ते चांगलं असल्यामुळे जरा 2 वाढवत झाल्या थोडासा. आणि सुंदर व्यवस्था, सगळे छान कार्यकर्ते, सगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद देतो. उत्तर असंच कार्य चालावं. आदरणीय श्री दशरथ महाराज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. महाराजांना वंदन करतो. सर्व महाराज मंडळी आहेत. इतर तरी आपल्या परिसरामध्ये खरंच या भागामध्ये आल्यानंतर गौरव करावासा वाटतो की टाळकरी चांगल्या बहुश्रुत आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाच्या परंपरेने आपण सगळे धोतर लावून वारकरी आपण उभे टाळकरी आहात ही मुख्य आनंदाची गोष्ट. कारण हे परमार्थाचं योग्य दर्शन आहे आणि हे योग्य दर्शन जीवनाला प्रसन्न करणार आहे. आपल्या या परिसराला चांगलं मार्गदर्शन करणारी मंडळी जनार्दन महाराजांच्या आणि तुमच्या सर्व महाराज मंडळीच्या सर्व भूमिकेने मार्गदर्शन करणारी मंडळी आहेत. दशरथ महाराजांसारखे मार्गदर्शक मंडळी या परिसराला लागलेली आहे. म्हणून सर्व तेजस महाराज आहेत मृदंग वादनासाठी. सर्वांना वंदन करतो. विनम्र भावने वंदन करून चिंतन सगळा पूर्णग्राम देतो. आदरणीय माझे सन्मित्र गुरुनाथजी महाराज इथे आले. आम्ही जो महाराज भजनी मठ आदरणीय आमचे गुरुवर्य माधव बाबा यांच्याकडे आम्ही बालपणात आम्ही खरं तर आम्ही दोघे गुरुबंधू, कारण बाबांचीच माळ आम्हाला दोघांना, माधव बाबांची माळ मला आणि गुरुनाथ महाराजांना आहे. त्यांचे दुसरे बंधू जगदीश महाराज त्यांनी सरप्राईज दिला. अचानक ते आले. मोठा आनंद वाटला. बालपणाची मैत्री आमची. प्रारंभ आमचा जो महाराज भजनी मठातून, नंतर जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आम्ही बसलो आणि तिथून पुढचा कार्यकाळ. एक जाता जाता सूचना देतो तुम्हाला. हे महाराजांना मगाशी सांगितलं, तुम्ही या परिसरातून सर्वांना एक गोड संधी अशी आहे. या वर्षाचा अधिक मासाचा पर्व काळ आहे. पंढरपूरला 30 मे ते 6 जून या वर्षी मोठा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आम्ही आणि भगीरथ महाराजांनी आम्ही मोठा आयोजित केलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या वतीने जास्तीत जास्त 1000 लोक ज्ञानेश्वरी पारायणाला तिथे बसणार आहे. म्हणून तुम्हाला जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी पंढरपूरला मे महिन्यामध्ये 30 तारखेला तिथे या. राहण्याची जेवणाची सर्वांची व्यवस्था तुमची सर्वांची केलेली आहे. 1000 वाचक तिथे बसणार आहे. प्रत्येकाला आपण ज्ञानेश्वरी देणार आहे. तुम्ही सर्वांनी तिथे या आणि पांडुरंगाच्या मंदिराजवळ देवकर वाड्यामध्ये तो उत्सव होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त या परिसरातल्या मंडळीला आव्हान करतो, जरूर या. आनंदाने त्या सप्ताहामध्ये अधिकस्य अधिकम फलम पुरुषोत्तम मास. अधिक मासामध्ये त्याला प्लसचा महिना म्हणतात. आताच्या मराठीत सांगायचं झालं तर प्लस म्हणजे अधिक. म्हणजे एकदा रामकृष्णाने म्हटलं की ते डबल होतं, एकदा पारायण केलं की ते डबल होईल. एवढा प्लस म्हणजे अधिकचा महिना हा अधिक मास आहे. सर्वांनी या ही विनंती करतो. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर बोलिले
अर्थात मस्तक माझा पाण्यावरील या वारकरी संतांच्या आजचा हरिदिवस अर्थात अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाची सेवा आपण हरिभक्तीपरायण श्री अमरजी महाराज यांना दिली. त्यांनी विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाले. थोडा विलंब झाल्यामुळे क्षमा करतो. आम्हीही क्षमा तुम्हाला करतो आणि तुम्हीही आम्हाला क्षमा करा, कारण आमचं आरक्षण तुम्ही काढून घेतलं. आता ऋतुमार्गांचं आरक्षण कुठे द्यावा हाही मला प्रश्न पडला. असो, आज जे सौजन्य हरिभक्तीपरायण श्री प्रभाकरजी महाराज दत्तू पाटील यांना विनंती करतो की आपण महाराजांना शाल श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करायचं. या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थिती आमचे केणे महाराज असतील, त्यानंतर परत आमचे काकडा महर्षी मारुती महाराज असतील, भाऊ महाराज असतील, वसुदेव महाराज असतील, तिकडे जोशी महाराज असतील, असे अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा शाब्दिक आभार. लगेच मी महाराजांना विनंती करतो की आपण प्रभाकरजी महाराज यांना शाल श्रीफळ देऊन सन्मान करायचा आणि त्याचबरोबर सकाळी जो फराळ